ही आमची लक्ष्मी. ही लक्ष्मी आहे. पहा, इंडिजिनियस काऊ आहे. गावरण गाई म्हणतो आपल्या भाषेत आपण तिला. त्यानंतर ही दुर्गा. बघा दुर्गा कशी पाहते. बघा बघा. आणि ही आमची सरस्वती. तिला आम्ही प्रेमाने छोटू म्हणतो. छोटू छोटू. बघा. ही आमची छोटीशी कोपी. पप्पांची, माझ्या वडिलांची संकल्पना. हे आमचे घरासभोवतालचे झाडे आहेत. हे आंब्याचे झाड आहे. हे पण आंब्याचे झाड आहे. ते आंब्याचे झाडं आहे. तुम्हाला बाकीची पण झाडं दिसत असतील. त्यानंतर हे खूप छान झाड आहे. आता फुलं नाही आहेत त्याला. हे पळसाचं झाड आहे. पळस म्हणतात त्याला. पळसाला 3 पानं असं आपण ऐकलं असेल. अशा पद्धतीने माझ्या वडिलांना खूप झाडांची आवड असल्यामुळे ती आवड मलाही आहे. आणि मी एक भूगोलतज्ञ किंवा भूगोलाचा अभ्यासक म्हणा असल्यामुळे मला देखील झाडांची खूप आवड आहे. वृक्ष लागवडीची खूप आवड आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे आई वडील आणि माझी मिसेस प्रामुख्याने त्यांनी हे कशा पद्धतीने झाडांचं काळजी घेतात, जतन करतात. पण पाहू शकता. पहा, सर्व झाडे. ही तुळस किती छान आहे बघा. किती मस्त, किती आनंदी आहे ती. त्यानंतर पाहू शकता हे श्रीकृष्ण आणि श्री राधे स्वर्गामधील येणारी जी स्वर्णिम दुनिया आहे त्यामधील पहिले फर्स्ट प्रिन्स असणार आहेत श्रीकृष्ण आणि श्री राधे. अशा पद्धतीने आपण पाहू शकता आमच्या घराचे हे प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूंना तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीनं झाडं आहेत. हे बॉटल ब्रश बरं का. आता फुलं नाही आहेत. इकडे पण आंब्याची झाडं दिसतील तुम्हाला. अशा पद्धतीने. आणि हा वरती आहे परमपिता शिवपरमात्मा यांचा झेंडा. अशा पद्धतीनं झाडांनी अगदी खूप शोभा आली आहे आमच्या घराला, आमच्या परिसराला. आणि त्यातच आम्हाला खूप आनंद वाटतो आम्हा सर्वांना. ठीक आहे. तर थँक्यू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.